गुड इवनिंग. आयज खूब दिसांनी म्हाज्यात फेसबुकार लायव्ह आसा आनी लायव्ह चड वगत येवचो ना. काही म्हाका दिसलें की काही इम्पॉर्टंट गजाली म्हाज्या बरोबर म्हणजे ज्यो म्हाका समजता, ज्यो हांवें आतां स्वताक समजून घेतल्या, त्योच म्हाका पळोवपी प्रत्येक मनशान समजून घेवचें आनी जाता तितको प्रयत्न करतो की ह्यो गजाली अश्यो घडच्यो. फॉर एग्जाम्पल, आमी पळयतात वर्साक 3 पार्लमेंटरी सेशन जातात. दिल्लीक वर्साक 3 पार्लमेंटरी सेशन जातात. आतां जर 11 वर्साचो जर आमी हिशोब केलो तर 11 वर्सांक 33 सेशनां जालीं. 33 सेशन्स जालीं. ह्या सेशनान आमी 33 इम्पॉर्टन्स डिस्कशन करून काही लॉज आमी इम्प्लिमेंट करून घेवपाक जाय आशिल्ले. बिकॉज आयच्या डेटीक खुबश्यो गजाली एक वेगळो उद्देश, वेगळो दिशा घेवन वयता. आयज म्हाज्या बरोबर हांव ह्योच गजाली उलोवपाक मुद्दम येयला. ह्या 33 इम्पॉर्टंट जर डिस्कशनां जाल्लीं आनी तेतून जर काही लॉ चेंजीस केल्ले किंवा नवीन जर कायदे इम्प्लिमेंट केल्ले तर आमच्या देशाचे खुबशे बेटरमेंट जावपाचें. देशा बरोबर आमच्या स्टेटींचे जितक्यो बी देशान स्टेटी आसा तेंचेय बी बेटरमेंट जावपाचें. ह्यो लॉ म्हणजे कशें आसता पळय, खुबशे कायदे जे फायदोय जाता आनी दुरुपयोगूय जाता. हें तुमी सगळ्यांनी म्हाज्या बरोबर मानून घेवपाक जाय आनी कबूल करून घेवपाक जाय. आयज एक गजालीचेर हांव उलयतां. आमी पळयतात ह्या दिसांनी मायनॉरिटीजचेर खुबश्यो गजाली चल्ल्या. तुमी जाणा आसतलें, हांवें आनी व्हडलेशें एक्सप्लेन करपाची गरज ना. मायनॉरिटीजाचेर खुबश्यो गजाली चल्ल्या. आतां फाटल्या कितक्याशा वर्सां पासून मायनॉरिटीज म्हणजे कितें हेजें डेफिनेशन आमच्या कडेन आसा काय? खंयच्याच सरकारान, खंयच्याच पार्टीन हेजें डेफिनेशन दिलां की बाबा मायनॉरिटीज कशी आसची? आतां पळय, टील नॉट इट हॅजंट बीन डिफायन्ड हू शूड बी द ट्रीटेड हेज मायनॉरिटी. 1%, 1.5% or 5% ऑफ द पॉप्युलेशन. हेजें डेफिनेशन आसा काय आमच्या कडेन? आयज बुकां उगडून पळोवपाची गरज ना. आयज ह्यो गजाली समजून घेवपाची गरज आसा. हे कित्याक हांव उलयतां हें हांव शेवटी सांगतां. कारण तुमकां आतां हे सगळ्यो गजाली जर तुमी समजून घेतल्यो आनी त्यो जर गजाली जर तुमी स्टडी केल्यो तर तुमकां कळटलें की आयज आमी खंय लॅप्स आसात ते, आयज आमी खंय कमी पडल्या ते. बारीकश्यो गजाली समजून घेयात. मायनॉरिटीज, आमी खुबश्यो गजाली उलयता. मायनॉरिटी खातीर खुबशे सुरवातेच्यान फंड्स जाल्लेले आसा, तेंचें फॉर्मिंग जाल्लेलें आसा. वेदर देर इज एनी डेफिनेशन फॉर मायनॉरिटीज आसा काय? की बाबा हय हो इतके पर्संटेज आसा तो मायनॉरिटीज, हेजें डेफिनेशन आसा आमच्या कडेन? द आन्सर इज नो. सरळ आन्सर येता नो. आयज ह्यो चेंजीस जावपाच्यो गरज आसा. आयज आमी जर दुसरी गजाल पळयले, तुमी खंयचेय डॉक्युमेंट्स घेयात, कायदो वेवस्था आमी म्हणटा कॉन्स्टिट्यूशन. आयज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरान जे कॉन्स्टिट्यूशन बरयलां तेतून खुबशे कायदे बरयला जितून लोकांनी भिवपाची गरज आसा, खुबश्या लोकांनी स्वताक सांबाळून घेवपाची गरज आसा. त्याच कायद्या भितर काहीश्यो गजाली आमी पळयतात. आतां पळय, बारीकश्यो गजाली हांव आतां सांगता. फ्रॉम द डॉक्युमेंट शूड बी डिक्लेअर एज सिरियस क्रायम्स. म्हणजे जे फेक डॉक्युमेंट्स असता जे लोक करता. फॉर एग्जाम्पल रेशन कार्ड रोखडें रेडी जाता पळय. रेशन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड किंवा अजून कसले फेक्स तुमचे डॉक्युमेंट्स आमी किंवा आमच्या सरकारान फाटले कितकीशीं वर्सां जालीं हे जे असले क्रायम्स आसा तांकां सिरियस क्रायम्स, एकदम सिरियस क्रायम अशें डिक्लेअर केला. म्हाजो एक प्रश्न आसा, आयज आमी हेंकां सिरियस क्रायम्स अशें डिक्लेअर करूंक ना. हे जे लॅब्स आसा कित्याक? कारण हेंच्यांनी फेक वोटींग केली. आयज हेंची मायनॉरिटीज वाडली, आयज हेंची संख्या वाडली. कोणा खातीर? बिकॉज आमी आमचे कायदे चेंज केले ना फाटली कितकीशीं वर्सां जालीं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरान ह्या देशान जे संविधान हाडलें, जेका आमी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणटा, त्या कॉन्स्टिट्यूशनान कितके तरी इंडियन पॅनल कोडचे कायदे आसा. म्हाका पळोवपी म्हाजे कितके तरी बरे फ्रेंड्स आसा जे एडवोकेसीच्या प्रोफेशनरान आसा. हे कायदे बाबा तेन्नाच्यान आयज पासून चेंजीस जाले काय?
हे जे फेक डॉक्युमेंट्स करून ज्यांच्यांनी कितकी तरी घरां घेतली आसतली, जागे घेतले आसतले, आमच्या कितके तरी मॅरीड भुरग्यांचो हक्क तेंच्यांनी काढून घेतला आसतलो, तेंचेर ऑफेन्सीस रजिस्टर जाले काय? तुमकां दिसना ही कमतरता आसा अशी? आणि ह्या फाटल्या 11 वर्साच्या ह्या सेशनान जर हे सगळे कायदे हाडलेले, तर हो गुन्हा घडटा आयज. तुम्ही पळयात फाटल्या कितकेशे दिसान, तुम्ही थोडे दीस पयलीं पळयला आसतले की फेक सर्टिफिकेट्स आयल्यो, तेतून बी कितके तरी लोकांनी तसल्यो सर्टिफिकेट लावन जॉब घेतलो आसतलो, तांचेर एक्शन जाता काय? तर आयज हे जे गुन्हा आसा पळय, तो बारीकसो डॉक्युमेंट आसना, बर्थ सर्टिफिकेट आसना, हेका हो सिरियस क्रायम हो डिक्लेअर जावपाक जाय. आयज हांगा तुमच्या मुखार लायव्ह येवन हे सांगपाचें कारण इतकेच आसा, कारण ह्या बारीक बारीक गजाली खातीर आयज खुबशे लोक त्रासांनी पडल्या. हे ज्यो बारीक गजाली आसा, जे दिसा हे सिरियस क्रायम्स म्हणून आमी डिक्लेअर करतले आनी हे आमी कायद्या भितर इम्प्लिमेंट करून घेतले, ते दिसा हांव म्हणटलो मोठ्या अभिमानान, म्हाजो देश कायदो वेवस्थान बरोबर चलता म्हणून. हो जालो एक भाग. आयज आमी दुसऱ्या हेतून पळोवया मातसो. ह्याच भागाचो दुसरो प्रकार आसा, तेजेर मातसो लक्ष मारया. आयज आमी पळयतात कितके तरी भाशेनचे हे चल्लेलें आसा, म्हणजे दर लव जिहाद दर, धर्मांतराचो जिहाद दर, ड्रग्स जिहाद दर, घुसपेट जिहाद दर, ताका म्हणजे इलिगल मायग्रेशन, जेका आमी एक शब्द दिला इलिगल मायग्रेशन. आयज हे जे सगळें चल्लेलें आसा पळय, हेज्या खातीर कितके देशाचें लुकसाण जाता तुम्ही जाणा? देशाचे, ह्या देशान जे आता युवा पिढी आसा त्यांचे, जे भुरगे आमचे बरे शिकलेले सवरलेले आसा त्यांचे, कारण ह्या लोकांनी काही गजाली जर सिरियस घेतलेल्यो, आणि आयज सुद्धा हांव मागता आमच्या देशाचो जो पंतप्रधान आसा माननीय नरेंद्र मोदी, तसोच आमच्या स्टेटीचो जो सीएम आसा प्रमोद सावंत, डॉक्टर प्रमोद सावंत, हांव ह्या दोन्ही आमच्या नेत्यांकडे, आमच्या देशाचे जे लिडर्स आसा, हांव तेंच्या कडेन मागता, हे बारीक बारीक जे अपराध आसा पळय हेंकां सिरियस अपराध म्हणून डिक्लेअर करचे. जे दिसा आमी हे करतले ते दिसा हे इलिगल मायग्रेशन जे जाता, आमकां खबर आसना कोण खंयच्यान आयला, तांकां रोखडेच मागीर आधार कार्ड गावता, तेंची बर्थ डेट जाता. आमी फाटल्या दिसांनी पळयलें कोण तरी येवन प्रेस घेतान आझाद मैदानाचेर, आणि त्यांची जी भाषा उलयत जाल्यार हांव तांकां खंयच्याच एंगलांतल्यान म्हणूंक शकना हे गोंयकार म्हणून, पण तेंची नांवां गोंयकारांची ही कशी येयली? एका खऱ्यांनी आमी लॅब्स म्हणटले, कारण हे लोक गोंयकार न्हू, उलयता तेन्नाच कळटा हे लोक गोंयकार न्ही. हेका सगळ्याक कारण आमी स्वता आसा. तर माझी मागणी आसतली, आयज 2024 हो डिसेंबराचो म्हयनो आसा, आमी वी आर एप्रोचिंग टू 2025, या 2025 माझी मागणी आसतली माझ्या सीएमा कडे, माझ्या देशाच्या पंतप्रधानाकडे, ऑपोजिशन लीडर जो आसा राहुल गांधी तेजाकडे, सगळ्यांकडे, या देशान जितके लीडर आहा सगळ्यांकडे, हे जे बारीक बारीक जे क्रायम्स आसा, जे आधार कार्ड डुप्लिकेट करतात, बर्थ सर्टिफिकेट डुप्लिकेट करतात, डुप्लिकेट मार्कशीट करतात, डुप्लिकेट एज्युकेशन सर्टिफिकेट्स करतात, हे जो बारीक बारीक क्रायम्स आसा जे आमच्या नजरे मुखार येना, नजरेच्या आधारांतल्यान वयतात, हेंकां सिरियस क्रायम हे डिक्लेअर करचे. माझ्या नजरेन हे खऱ्यांनीच सिरियस क्रायम, आणि ह्योच गजाली तुमकां सांगपाक आयज हांव लायव्ह येयला. कारण हे बारीक बारीक क्रायम आमी सोडून दितात, पण तेच बारीक बारीक क्रायम फुडें वचून आमच्या कितके तरी भविश्यांचेर आड येता हेजो विचार करात. ते शिकलेले ना, पण तेंचे जे सर्टिफिकेट्स आसात ते सांगता ते शिकलेले, ते वचून फुडें करतले कितें? करप्शनाक हो एक मोठो आधार आसा. आयज जे आमी करप्शन म्हणटा पळय तेकाय बी. सो म्हाजी मागणी आसा, कितके तरी म्हाज्या गोंयान भुरगे आसा जे मेरिटाचेर येयले आनी आयज बाबडे बेकार आसा, आणि हे थोडे जे लोक आसा जे डुप्लिकेट सर्टिफिकेट करतात, आमी उलयतात तेन्नाच तांकां आमकां वळखोवपाक येता हे गोंयकार न्ही, पण तेंची बर्थ सर्टिफिकेट डुप्लिकेट कशी जाता, तांकां आधार कार्डां कशी गावता, तांकां वोटिंग कार्डां कशी गावता, तेंचे लायसन्स कशें जाता. तुमकां दिसना हे चुकीचें आसा आनी हे बंद जावचें? म्हाका कमेंटान सांगचें. तुमकां दिसना हे बंद जावचें? आयज हे आसा, आयज हे सगळें बंद जावंक जाय आशिल्लें, आनी कशें सुरू जालें हेजेर बी विचार करपाक जाय. केन्नाच्यान हे सगळें सुरू आसा हेजेर बी विचार करपाक जाय. आयज आमी मोठ्या अभिमानान सांगता 270 आमी काडलो.
तर त्याच अभिमानान हांव म्हणटा आमच्या संविधानान आयज बाबासाहेब आंबेडकराच्या हेतून हांव बी उलयतलो संविधानान ह्यो सुदारणा हाडपाक खूब गरजेचे आसा. आयज मायनॉरिटीच्यो गजाली लोक उलयतात, मायनॉरिटीच्यो एक्चुअली उलोवंक जायना तरी पूण म्हणटा हांव. 90,000 भुरगीं जल्माक येता एका वरा भितर. मायनॉरिटीचेर उलयता म्हणजे जे लोक उलयतात तेजेरूच हांव आयज म्हाजो बी विचार मांडटा. आयज आमी डिक्लेरेशनाक हाडूंकूच ना मायनॉरिटी कोणाक म्हणटले. 1% आहा तांकां म्हणटले, 1.5% आसा तांकां म्हणटले, 5% आहा तांकां म्हणटले. आयज म्हाजो प्रश्न येता, जर मायनॉरिटीचेर आमी उलयतात तर जे 90,000 भुरगे जल्माक येता तेतून फक्त 35,000 भुरगे कशे हिंदूचे असता. तर विचार करण्यासारखी गोष्ट असा, जर 90,000 भितर 35,000 जर हिंदूचे भुरगे आसा तर ह्या देशान मायनॉरिटी कोण? ह्या देशान मायनॉरिटी कोण? आणि जे पयली पंतप्रधान बी जावन गेल्ले ह्या लोकांनी कोणाच्या बेटरमेंटा खातीर ज्यो स्किमी केल्ल्यो विचार करात. भूतकाळान वचोन म्हणजे पास्टान वचोन काढात, तुमकां समजतलें हांव उलयता कितें तें. आयज हे सगळ्या लोकांनी हे शिकपाची गरज आसा. आणि आयज सगळ्या लोकांनी हे जे हांवें आतां जे धाकटे क्रायम सांगले जेजेर लोक दुर्लक्ष करतात, लोक ताका सिरियसली घेवन बसनात, ह्या क्रायमा खातीर बारीक विचार कर. तो जर आयज डुप्लिकेट जर एक खंयचो मनीस आसा XYZ डुप्लिकेट जर बर्थ सर्टिफिकेट हाडटा तर तो फाल्यां डुप्लिकेट मार्कशीट हाडटलो, तर तो फाल्यां डुप्लिकेट रेशन कार्ड करतलो, फाल्यां डुप्लिकेट वोटिंग कार्ड करतलो, आधार कार्ड करतलो, आणि तो हांगा वोट मारतलो, कोणाक तरी घट जातलो आणि आमच्या गोंयकाराच्या पोटार आड येतलो. एकाच म्हणटा घुसपेट जिहाद, एका म्हणटा घुसपेट जिहाद. हे बंद जावंक जाय, हे सोंपपाक जाय देशांतल्यान. कॅन्सर हे कॅन्सर आमच्या युथांक खातले, हे कॅन्सर जे आमचे टॅलेंटेड भुरगे आसा तांकां खातले. आणि हे कॅन्सर पोसलेले कोण प्रधानमंत्री आसलेलो हे तुमकां सगळ्यांक खबर आसा. आणि आयचे डेटीक हो कॅन्सराचेर वॅक्सिनाची गरज आसा. हो कॅन्सर हांगच्यान बंद जावपाक जाय आणि हेच्या खातीर म्हाका तुमच्या सगळ्यांचो सपोर्ट जाय. आमी हे बारीक क्रायम्स आसा तांकां सुद्दां आयज स्टॉप करपाक गरज आसा. व्हडले क्रायम ऑटोमॅटिकली स्टॉप जातले. आणि एक गजाल, खुबशे लोक मिसलिडिंगच्यो गजाली उलयतात आणि मिसलिडींग जाताय बी. म्हणजे अर्दे कुठे भाशण आयकप, अर्दे कुठे इन्फॉर्मेशनाचेर गजाली करप, विच इज रॉंग, विच इज एब्सोल्युटली रॉंग. आणि म्हाका दिसता लोकांनी अशें करच्यो न्हू. आमी सत्याचो साथ दिवया. आणि हांव जे आतां उलयलां तेजेर जर तुमी 1% सुद्दां जर विचार करीत तर तुमकां कळटलें हांव उलयता कितें तो. तुमकां कळटलें फाल्यां फ्युचर आसतलो कसो तो. तुमकां कळटलें हेतून आतां चेंजीस हाडपाची गरज आसा ती. वालोर दिता हांव 370 काडून उडयलें. आयज हांव म्हणूंक शकता कश्मीर म्हाजो म्हणून. तसोच हांव मागता हे जे बारीक क्रायम्स आसात तेजेर बी अंकुश लागपाक जाय. तर हांव म्हणूंक शकता गोंय म्हाजें म्हणून. आयज आमच्या खातीर हें सगळें घडलां. आमीच जर हे सगळें लूज सोडलां म्हणून घडलां. तर एक हात जोडून म्हाजी विनंती आसा म्हाका पळोवपी प्रत्येक मनशा कडेन, हो व्हिडिओ पळोवपी सगळ्या लोकां कडेन एकूच विनंती आसा, आमी हे जे बारीक कितें आसा पळय हेका बारीक करून आमी हेंचेर दुर्लक्ष करया नाका. हेंकां आमी सिरियस क्रायम म्हणून डिक्लेरेशन मागया. जर हें जालें तर हांव सांगता आमचो खंयचोच भुरगो कामा शिवाय रावचो ना. कारण डुप्लिकेटगिरी चलचीच ना. सो हेजेर आयज आमी लक्ष मारपाची गरज आसा. आणि हांव जे बाकीचे जे उलयलां तेजेर लक्ष मारपाची गरज आसा. आमी कितको टायम वेस्ट करता हेजो आढावो घेवन आमी सगळ्यांनी उलोवपाची गरज आसा. बेश्टेच लोकांक मिसलिडींग करया नाका.